आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूया। तर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलंय। विधानसभा अध्यक्षांना कोर्टाने का सुनावलं, यामागचं कारण काय, पाहूयात या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। सुप्रीम कोर्टाचे राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे। नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाचा अल्टिमेटम। आमदार अपात्रता प्रकरणी कोर्टाचे खडे बोल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कठोर शब्दात ताशेरे ओढले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे। कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना सांगायला हवं की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलू शकत नाहीत। कोणत्या प्रकारचं वेळापत्रक ते न्यायालयाला सांगत आहेत? सुनावणीच्या वेळापत्रकाचा अर्थ सुनावणी दिरंगाई करणं हा असू नये, नाहीतर याचिकाकर्त्यांची शंका बरोबर ठरेल। या स्पष्ट शब्दात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आपला संताप व्यक्त केला। या सुनावणी दरम्यान महाधिवक्ता तुषार मेहता यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बाजू मांडली। अध्यक्षांना विशिष्ट प्रकारे सुनावणी घ्यावी असं इतर पक्ष सांगत आहेत, असा तक्रारीचा सूर मेहता यांनी लावला। पण त्यावरून सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले। जून महिन्यापासून काय घडलंय हा गोंधळ असता कामा नये। विधानसभा अध्यक्षांच्याकडून योग्य प्रकारे सुनावणी घेतली जावी। त्यांनी रोजच्या रोज ही सुनावणी घेऊन पूर्ण करायला हवी होती। आपण नोव्हेंबर नंतर सुनावणी घेऊ असं ते म्हणू शकत नाहीत। इतक्या थेट शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलंय। खूप कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढलेले आहेत। सुप्रीम कोर्ट असंही म्हणलंय की हा पोरखेळ नाहीये, आम्ही जर आदेश मे मध्ये दिलाय तर तुम्ही लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे। त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी असं सांगितलं की मला मंगळवारपर्यंत वेळ द्या। सुप्रीम कोर्ट इथपर्यंत गेलं की ते म्हणले तुषार मेहतांना की तुम्ही आणि महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल अध्यक्षांबरोबर बसा आणि त्यांना काहीतरी समजवा। कपिल सिब्बल यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली। पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, हा केवळ एक फार्स आहे। त्यांनी काल 4 तास सुनावणी घेतली, कारण आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती, असा सवाल सिब्बल यांनी केला। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। आम्ही 14 जुलै 2023ला या प्रकरणात निकाल दिला होता, पण त्यानंतर सुद्धा काही कार्यवाही केली जात नसेल तर आम्हाला न्यायालयाने म्हणावं लागेल की त्यांनी 2 महिन्यात निर्णय द्यावा। सोमवारपर्यंत जर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं नाही तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ, कारण आमचे आदेश पाळले जात नाहीत। महाराष्ट्रातील निवडणुकांच्या आधी निर्णय घेतला जायला हवा, अशा स्पष्ट शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांची कानउघाडणी केली। आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले आणि यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे। पाहूयात। शिवसेनेचा मॅटर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मॅटर हा क्लब केलेला आहे। त्यामुळे आमचा विश्वास आहे की माननीय सुप्रीम कोर्ट ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला न्याय देईल। लवकरात लवकर त्याच्याबद्दलचा एक निर्णय द्यावा आणि तो निर्णय सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे। त्यांनी त्याबद्दलचं म्हटलंही आहे की मला टाइमलाईन तुमची द्या, तुमची टाइम फ्रेम कशा रीतीने तुम्ही हे करताय त्याचं एक गणित द्या आणि आमची अपेक्षा आहे 2 महिन्याच्या आतमध्ये याचा निर्णय असला। जाणून बुजून हे प्रकरण विलंब होतोय हे आज कोर्टाच्या निदर्शनास आमच्या वकिलांनी आणून दिलंय आणि त्यावरती कोर्टाने नाराजी व्यक्त करून खरं म्हणजे हे प्रकरण ऍडमिटेड फॅक्ट्सवरती आहे, त्यामुळे त्याच्यावरती फार कुठली मोठी ट्रायल न चालता समरी प्रकरण आहे, एक्सरसाइज करायचं आहे आणि समरी एक्सरसाइजला जास्त वेळ लावू नये। जास्तीत जास्त 2 महिन्यात हे प्रकरण संपवावं। सगळ्याच गोष्टी जर तुम्ही मस्तीत मस्करीत राजकीय सत्तेच्या मगरुरीत घेणार असाल तर ते कोर्टात चालत नाही असं मला वाटतं। आणि त्याच्यात म्हणणं की ट्रायब्युनल काय करेल ते असं नसतं, टाइम शेड्यूल फिक्स असतो। त्यांनी जस्टिस नरिमन यांच्या याचिकेचीही आठवण करून दिली की जस्टिस नरिमन यांनी ऑलरेडी टाइम फिक्स करून दिलाय, तरी तुम्ही कुठल्याच टाइमचं पालन केलेलं नाही, ह्याच्यातच खूप काही आहे।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलवरून आक्रमक भूमिका घेतली होती. तसंच त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोलमुक्त महाराष्ट्र घोषणेची आठवण करून दिली होती. गेल्या आठवड्यात ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दरवाढी विरोधात उपोषण केलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरेंनी सरकारला जाब विचारला होता. त्यामुळे पुन्हा एकदा टोलचा मुद्दा पेटण्याची चिन्ह निर्माण झाली होती. पण आता या प्रकरणी टोल मार्गावरील सुविधांवर हे प्रकरण आता येऊन पोहोचलंय. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची ज्यावेळेला त्यांचा जाहीरनामा आला होता, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न त्यांना कधी विचारले नाहीत की या टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं. राज्याचा रेव्हेन्यू बरोबर आहे हा विषय नाहीये. राज्याला रेव्हेन्यू नाही मिळाला, राज्य चालू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फ्युएल सेस असेल किंवा इतर जे टॅक्सेस असतील हे लागतात. आपल्याला फक्त विषय असा आहे की हा टॅक्स जातो कुठे, ज्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतंय. जर सगळे टॅक्स भरून, टोल भरून, रोड टॅक्स भरून, फ्युएल सेस भरून पण आपल्याला चांगले रस्ते मिळत नसतील आणि नाक्यावरती जर समजा टोल नाक्यावरती दादागिरीची भाषा ऐकायला लागणार असेल सर्वसामान्यांना, तर हे पैसे भरून आम्हाला काय मिळतंय. म्हणजे साधारणपणे स्वच्छतागृह पण जर समजा मिळत नसतील याच्यात, तर उपयोग काय या गोष्टींचा. याच्यासाठीचा मला असं वाटतं हा विषय होता. महायुती सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमामुळे एकाच छताखाली नागरिकांना अनेक प्रकारचे लाभ घेता येतात. पण आता तेच शासन नेत्यांच्याही घरी जात असल्याचं दिसून येत आहे. कारण टोल प्रश्नी राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि अधिकारी शुक्रवारी सकाळीच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. शासनाच्या या कृतीवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. पाहूयात. ठाकरेंच्या घरी शासन आपल्या दारी, दादा भुसेंसह अधिकारी शिवतीर्थावर, टोल प्रश्नी मंत्र्यांची राज ठाकरेंसोबत चर्चा, शिवतीर्थावरच्या भेटीवरून हल्लाबोल, महाराष्ट्रातल्या टोलच्या संदर्भात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री दादा भुसे आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील टोल आणि वाहनधारकांना मिळणाऱ्या सुविधांवर विस्तृत चर्चा झाली. थेट मंत्री आणि अधिकारी बैठकीला घरी आल्यानं या संदर्भात राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी शासन आपल्या दारीचा उल्लेख करत हशा पिकवला. शरद पवारांच्या घरी केंद्रीय सचिवांपासून अनेक मोठे अधिकारी गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. कारण प्रश्न तेवढा मोठा होता. आज तर राज्यात थेट तुम्ही कॅबिनेट दर्जाचे मंत्री असताना राज ठाकरे साहेबांना भेटायला आलेला की ज्यांचा फक्त एक आमदार आहे. तुमची नेमकी भावना काय. मी देऊ उत्तर. मी देऊ. मला असं वाटतं सरकारचं एक लाईन आहे की शासन आपल्या दारी. जनतेच्या एखाद्या मुद्द्यावर शासकीय कार्यालयात बैठक न घेता सत्ताधारी किंवा प्रमुख विरोधकही नसलेल्या नेत्याच्या खासगी निवासस्थानी मंत्री आणि अधिकाऱ्यांची चर्चेसाठी बैठक घेणं ही कदाचित पहिलीच घटना असावी. त्यामुळेच आता विरोधकांनी यावरून टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे. आता मला आज मी ऐकलंय की सत्ता केंद्र बदलते आहे का. मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी जात आहेत, तोही टोलचा विषय सोडवायला. राज ठाकरेंच्या घरी बैठक आहे. म्हणजे मला वाटतं की याच्या मागे टोल का झोल कितना बडा है हा या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे. महाराष्ट्रातील सर्व टोल एका जिल्ह्यापुरती करता येणार नाही. महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यावर 4 व्हीलरचा आणि त्याच्या खाली ज्या छोट्या गाड्या आहेत त्यांचा टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे मधला एक करार आहे. म्हणजे तू मारल्यासारखा कर, मी लागल्यासारखं वागतो. हे जे स्क्रिप्ट लिहून दिले ना, ते कसं स्क्रिप्टप्रमाणे वागायचं आणि चालायचं ते संपूर्ण हे दर्शवलं त्या लोकांनी. हे फक्त महाराष्ट्राचे लोकांना जे आहेत त्यांची फसवणूक चालली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आगामी निवडणुकांच्या तोंडावर असले प्रकार घडत असल्याचा आरोप केलाय. अनेक मंत्र्यांना नेत्यांच्या घरी राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी जावं लागतंय. राज ठाकरेंच्या घरी टोलचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांना जावं लागतंय. आज देखील काही मंत्री राज ठाकरेंच्या घरी जात आहेत. निवडणूक आलेल्या आहेत. एकंदरीतच राज ठाकरे यांनी टोलच्या झोलचा आरोप करत सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यानं या प्रकरणी मनसे पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं.
पण आधी मुख्यमंत्र्यांची चर्चा आणि त्यानंतर थेट मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या रूपानं शासनच राज ठाकरे यांच्या दारी पोहोचलं. मनसेची भूमिका तशीच राहते की पुढच्या काळात मवाळ होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. एक लाईन आहे की शासन आपल्या दारी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वाशिमच्या पोहरादेवीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आणि जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राहुल गांधींना आत्ताच ओबीसींची आठवण का यायला लागली असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तसंच जातीनिहाय जनगणना करू नये असा निर्णय काँग्रेसनंच घेतला असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलं. राहुल गांधींना देखील आता ओबीसींची आठवण यायला लागली. आतापर्यंत नव्हती, चांगली गोष्ट आहे, त्यांना आठवण यायला लागली. आणि आता त्यांनी मोहब्बत की दुकान उघडली आहे. मोहब्बत की दुकान. आता मला तर एक समजत नाही, प्रेम दुकानात कधी मिळायला लागलं? अरे प्रेम मनात असावं लागतं, जे मोदीजींच्या मनात आहे. तुम्ही दुकानात किती उसनं प्रेम आणलं तरी तुमच्या दुकानातनं प्रेम घेण्याकरता कोणीही या ठिकाणी तयार नाही. तुमची मोहब्बत की दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 14 ऑक्टोबरच्या सभेवरून छगन भुजबळांनी उपस्थित केलेले हे सवाल. भुजबळांची ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांसह उपोषणाला बसणारे जरांगे पाटील यांनी गेल्या 12 दिवस महाराष्ट्राचा दौरा करत सभांचा धडाका लावलाय. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील सभेसाठी भव्य तयारी करण्यात आली आहे. 100 एकरच्या क्षेत्रावर ही सभा पार पडणार आहे आणि यासाठी कोट्यवधींचा खर्च लागणार असल्याची देखील चर्चा असल्यानं भुजबळांनी यावरून सवाल उपस्थित केलेत. आता 100 एकर जमीन ती सरळ करणं, ती बसण्याची व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था तर 6-7 कोटी रुपये सुद्धा लागू शकतो. एवढा मोठा कार्यक्रम जर करायचा असेल तर मी म्हटलं की आम्ही काम करत असताना 7 लाख रुपये जमवताना सुद्धा तुम्ही खिशात हात घालत नाही. कारण एखादं उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणजे नुसतं तन मन लागत नाही, धन सुद्धा लागतं. काय करायचं? त्यांच्याकडून घेतलंय का? त्यांना काय करायचं? इथं सगळं समाज करतोय ग्राउंडवर. सगळे साफसफाई बी सगळे आपण आपल्या खर्चातून करायला लागलेत. आपण डिझेल दिले त्यांना आपल्या गोदापट्ट्याची 123 गावात. पण कोणी एवढा दौरा झाला ना भाऊ, 500 रुपये सुद्धा कोणाकडून घेत नाही. एक जर मराठा म्हणा 500 रुपये घेतले, काही ऐकायची तयारी आपली, काही पण. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा अजब प्रकार समोर आलाय. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात नसून चक्क गुजरातमध्ये आहे का असा प्रश्न तुम्हालाही हा सर्व प्रकार पाहून पडणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन मालमत्ता कर भरल्यानंतर मिळणाऱ्या पावतीवर गुजरात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असा उल्लेख आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर गुजरातमध्ये आहे का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. व्यावसायिक सतीश सुराणा यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला कर भरला, मात्र त्यानंतर त्यांना मिळालेल्या पावतीवर गुजरात छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख होता. मात्र हा सर्व प्रकार खोडसाळपणा किंवा तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचं महानगरपालिका आयुक्तांनी म्हटलंय. ही पावती हे महाशहर महाराष्ट्रात आहे की बाहेर आहे? त्या पावतीवर सरळ लिहिलं होतं गुजरात संभाजीनगर महापालिका. त्याच्यामुळे मला शॉक बसला ह्या गोष्टीचा की आपलं शहर हे महाराष्ट्रात आहे हे मला माहीत होतं, पण गुजरातच्या नावाने पावती मिळू शकते या बाबतीत मला थोडा शॉक बसला. आणि त्याच्यामुळे ही पावती मला कुठेही वापरता येत नाहीये. जर एखाद्याची मला कुठे जमानत घ्यायची असली कोर्टामध्ये, ती चालतच नाही ती पावती त्या ठिकाणी. तर अशा प्रकारच्या पावत्या इतका मोठा घोळ महानगरपालिकेत असू शकतो. तर हे संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर संभाजीनगर गुजरातला पळवण्याचा घाट तर नाही ना असा सवाल देखील नागरिकांमधून उपस्थित होतोय. कारण कर भरणा पावतीवर चक्क गुजरात छत्रपती संभाजीनगर महापालिका असा उल्लेख करण्यात आलेला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन मालमत्ता कर भरल्यानंतर मिळणाऱ्या पावतीवर गुजरात छत्रपती संभाजीनगर महापालिका असा उल्लेख आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर गुजरातमध्ये आहे का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। ही पावती देखील आपण पाहतोय, ही कर भरणा पावती आहे आणि त्यावर स्पष्टपणे आपण वर पाहतोय गुजरात संभाजीनगर महानगरपालिका असा उल्लेख या कर भरणा पावतीवर आहे आणि त्यामुळे आता हा सर्व प्रकार खोडसाळपणा किंवा तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचं महानगरपालिका आयुक्तांनी म्हटलेलं आहे। मात्र असं असलं तरी देखील गुजरातचा उल्लेख आल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर गुजरातला पळवण्याचा घाट तर नाही ना असा सवाल देखील आता उमटू लागलेला आहे। हा अजब प्रकार आपण पाहतोय, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा अजब प्रकार आहे। छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात नसून चक्क गुजरातमध्ये आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, नेमका काय हा प्रकार? नक्कीच हा संपूर्ण प्रकार जर आपण पाहिला तर सुराणा जे एक व्यापारी आहे त्यांना महानगरपालिकेकडून विचारणा करण्यात आली होती, तुम्ही तुमचा कर भरा अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल। वारंवार त्यांना त्या पद्धतीचे कॉल किंवा मेसेजेस जात होते। त्यानंतर त्यांनी आपला जो कर आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरला। मात्र ज्यावेळेस हा कर भरला, ज्यावेळेस त्यांना जी रिसिव्ड आपण मिळते आपल्याला महानगरपालिकेकडून ती रिसिव्ड बघितल्याच्या नंतर त्यांना एक धक्काच बसला, कारण त्या पावतीवरती चक्क गुजरात संभाजीनगर महानगरपालिका असं लिहिलेलं होतं। त्यामुळे मी कर गुजरातचा भरलाय की महाराष्ट्रातल्या संभाजीनगरचा असा प्रश्न त्यांना पडलाय। तर एकीकडे आता जर आपण बघितलं तर विरोधकांना मात्र आता नेत्यांना यावरती टीका करायला एक प्रश्नच सापडला किंवा एक मुद्दा सापडलाय, कारण या अगोदर टीका केली जात होती की महाराष्ट्रातले सर्व जे उद्योग आहेत ते गुजरातमध्ये पाठवल्या जात आहेत, गुजरातमध्ये जात आहेत। मात्र आता चक्क महानगरपालिका आणि एक शहरच गुजरातमध्ये जात आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय। यावर आयुक्त जे आहेत, एक डॅशिंग आयुक्त ज्यांचं ते कर्मचाऱ्यांबद्दल कारवाई करायला स्ट्रिक्ट आहे अशी त्यांची ओळख आहे, त्यांच्याशी जेव्हा मी संपर्क साधला, विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचं असं मत आहे कुणीतरी खोडसाळपणा केला किंवा मग त्यामध्ये काही तांत्रिक अडचण झाली, जर असं काही असेल तर मी त्याची चौकशी करतो असं त्यांचं मत आहे। अविनाश, आयुक्तांनी हे स्पष्टीकरण तर दिलंय, मात्र यावर आता काही कारवाई होणार आहे का? आता आयुक्तांनी तर स्पष्ट सांगितलंय की मी याची संपूर्ण चौकशी करतो आणि नेमका हा खोडसाळपणा एखाद्या व्यक्तीने केलाय की महानगरपालिकेतून काही तांत्रिक अडचण झाली याची संपूर्ण चौकशी केल्याच्या नंतर मी योग्य तो निर्णय घेतो असं त्यांचं स्पष्ट मत आहे। त्यानंतर आता जे आयुक्त आहेत ते केव्हापर्यंत याची चौकशी करतात आणि बातमी झळकल्याच्या नंतर ऑब्व्हियसली त्यांना या अविनाश, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, कर भरणा फक्त या नागरिकाने नाही तर बऱ्याच जणांनी केला असेल, त्यांच्या पावतीवर देखील असाच उल्लेख आलाय का? नक्कीच हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। जर महानगरपालिकेकडून अशा पद्धतीची पोचपावती दिल्या जात असेल तर तीच पावती अनेक जणांना सुद्धा जात असेल, मात्र काही जण समोर येतात तर काही जण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, म्हणजे ती एवढं काळजीपूर्वक वाचत नाहीत। मात्र ज्यांनी वाचली, ज्यांनी समोर येण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यांना वाटलं की आपण ही समोर द्यायला पाहिजे किंवा याच्यावर आवाज उठवायला पाहिजे त्यांनी हा आवाज उठवला। त्यानंतर आता यांनी पावती दिल्याच्या नंतर आणि बातमी झळकल्याच्या नंतर अजून ज्यांना पावत्या आलेल्या आहेत ते सुद्धा आपल्या तक्रारी नक्कीच नोंदवतील। बरं अविनाश, तुमच्याकडून वेळोवेळी माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोक।